पण कुस्ती क्षेत्रामध्ये जर म्हणायचं झालं तर कुठल्या समस्या आहेत ज्या आजही तुम्हाला वाटतं की त्याचं समाधान होणं आवश्यक आहे? आजची आणि जर तुम्ही राज्यसभेवर गेलात तर ते समाधान तुम्ही कराल? नाही, मी राज्यसभेला जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की ही एवढी मोठी समस्या आहे आज कुस्ती क्षेत्रामध्ये की येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये त्याच्यावर म्हणजे मला अगदी मी असं नाही, सर्व आमचे कुस्तीगीर सरकारच्या विरोधी भूमिका घ्यायला लागली तर ती घेणार आम्ही. बरं, सरकारमध्ये असूनही कारण मी एकटा करणार नाही ते, कारण अनेक आमचे महाराष्ट्र केसरी आहेत, हिंदी केसरी आहेत, अनेक पक्षाशी जोडले गेलेले आहेत. कारण मी आज सत्तेमध्ये आहे, पण मी ह्यावर तोडगा निघण्यासाठी पाठीमाग गेल्याच वर्षीबरोबर की जिल्हा क्रीडा अधिकारी मी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर सांगलीमध्ये उपोषण केलेलं आहे. एक दिवसीय लाक्षणिक उपोषण माझ्या 2 लहान मुलांना घेऊन केलेलं आहे मी. माझा मुलगा 4 वर्षाचा आहे, मुलगी 7 वर्षाची आहे. तरी आपला बाप पैलवान कशा पद्धतीने झाला आणि त्यात अडचणीला आपण पण थोडंफार सहभाग घेतला पाहिजे म्हणून त्यांनाही मी उपोषणाला म्हणजे तासभर बसवलेलं होतं की बाबा म्हणजे नेमकी माझ्या समस्येची तीव्रता लक्षात येण्यासाठी सरकारच्या 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून मी सरकारपुढे ही मागणी केली की आज जे महाराष्ट्रामध्ये 2 महाराष्ट्र केसरी एका वर्षी होत आहेत, हे आता असं चालू झालं की 2 एका वर्षी पहिल्यापासून 1 महाराष्ट्र केसरी व्हायची. आता संघटना 2 झाल्या, 3 झाल्या, मग प्रत्येकाने वेगवेगळी महाराष्ट्र केसरी चालू झाली. आता मागच्या वर्षी 2 महाराष्ट्र केसरी झाल्या, आता ह्या वर्षी तर 3 होणार आहेत म्हणून समजलं आम्हाला. त्या महाराष्ट्र केसरीच्या म्हणजे त्या पदाची किंमत कमी व्हायला लागलेली आहे. आणि आज मी महाराष्ट्र केसरी म्हणून मला सरकार पेन्शन देतं, सुविधा देतं. ते सरकार कोणाला ठरवणार कुठला खरा महाराष्ट्र केसरी? खरा महाराष्ट्र केसरी कोण ठरवणार? मग मी उपोषण करून मुख्यमंत्र्यांना भेटलो, क्रीडा मंत्र्यांना भेटलो, निवेदन दिलं ह्यात तोडगा काढा म्हणून. पण तोडगा निघाला नाही आणि दुसरी महाराष्ट्र केसरी त्यावेळी झाली. आता ही पुढं ती येणारच आहे, सगळी समस्या पुढे येणार आहे. त्यामुळे त्यावरती ठोस काहीतरी पाऊल उचलून सरकारनं जाहीर केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होईल म्हणून. ही सगळ्यात मोठी समस्या आमच्या कुस्ती क्षेत्रातली आता आहे. त्यावर आता मी लवकरात ह्या येणाऱ्या 8-10 दिवसामध्येच काहीतरी पाऊल उचलणार आहे मी, सर्व कुस्तीगीर मिळून. बरं, आणि असे साधारण किती कुस्तीगीर तुमच्यासोबत? सगळेच महाराष्ट्र केसरी माझ्याबरोबर आहेत. बरं, म्हणजे आत्तापर्यंत जे महाराष्ट्र केसरी जे झालेत, हे महाराष्ट्र केसरी असं नाही, सामान्य गावाकडच्या पैलवानाला सुद्धा वाटतं की हे थांबलं पाहिजे. खरं आहे. पण आमचा कुठल्याही संघटनेला विरोध नाही माझा, कुठलीही एक संघटना असावी. पण त्यांनी पार्टिसिपेट करावं, त्यांनी जिंकावं, म्हणजे त्यांच्या तो संघटनेतला विषय नाही झालेला, संघटनेचा विषय चाललाय. नाही, मुळात तेच आहे की एकच महाराष्ट्र केसरी असली पाहिजे की जे सरकार मान्य असेल आणि सरकारच्या ज्या काही सुविधा असतील ते त्या माणसाला, जो कोणी एक माणूस महाराष्ट्र केसरी होईल त्याला ते मिळालं पाहिजे. एक सामान्य मला वाटतं भावना आहे. ह्यासाठी आता ही सगळ्यात मोठी समस्या तुम्ही जे म्हणला, ह्या समस्येवर मी आता आमची 8-10 दिवसामध्ये काहीतरी चर्चा होऊन त्याच्यावर ठोस पाऊल उचललं जाईल. कुस्तीगिरांकडून शासन काय त्या निर्णय देते त्याची वाट बघायची. मग कारण आता नोव्हेंबर-डिसेंबर हा पिरियड आमचा असतो ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा असतो. तर अजून तर कुठली महाराष्ट्र केसरी जाहीर झालेली नाही, पण ते जाहीर होण्यापूर्वी आम्ही हे करून सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच. सांगलीच्या राजकारणावर नक्कीच थोडंसं मला बोलावंसं वाटेल की सांगलीच्या राजकारणाकडे चंद्रहार पाटील कसं पाहतात, जिथून तुम्ही आला? एक जण आता मी माझ्या मगाशी सांगितलं महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगितला माझा, किंवा माझा राहू दे इतिहास, पण सांगली जिल्हा म्हणजे आमचा अनेक गोष्टींनी खरोखर राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध आहे. पण आज राजकारणाचा जर विषय घ्यायचं गेलं, राजकारणामध्ये सांगली जिल्ह्याची प्रतिमा जर तुम्हाला सांगायची झाली, एक सांगली जिल्ह्यातला एक युवक म्हणून किंवा एक मतदार म्हणून, तर सांगली जिल्हा हा राजकारणामध्ये घराण्याची शाहीची कीड लागलेला आमचा सांगली जिल्हा आहे. म्हणजे घराणेशाहीची कीड लागलेला सांगली जिल्हा आहे आमचा. आणि खरोखर ह्या घराणेशाहीची जी कीड लागलेली आहे जिल्ह्यामध्ये, ह्यामुळे माझा पराभव झाला लोकसभेला. जनता माझ्याबरोबर आहे सगळी, पण ह्या घराणेशाहीतली म्हणजे अनेक असे आहेत की माझा बाप आमदार होता म्हणून मला तुम्ही निवडून द्या, माझा आजोबा मंत्री होता, मुख्यमंत्री होता म्हणून मला निवडून द्या. ही भीक मागूनच अशी सगळेजण म्हणजे आता जी प्रस्थापित आहे सगळ्यांनी ह्या पद्धतीने निवडून आलेले आहेत. आणि एखादा नवीन जर आपल्यामध्ये येत असेल तर त्याला कसं घरी म्हणजे शांत करायचं, हे मी उदाहरण आहे तुमच्या पुढं. त्यामुळे घराणेशाहीची कीड लागलेला आमचा सांगली जिल्हा आहे राजकारणामध्ये. त्यामुळे ही जी प्रतिमा आहे ती कुठेतरी पुसण्यासाठी म्हणून तरी यावेळी पक्षानं तुम्हाला संधी द्यावी आणि राज्यसभेला पाठवावं
अशी अनेकांची इच्छा आहे. मला वाटतं अनेक कुस्तीपटूंची देखील इच्छा आहे. आणि ज्या पद्धतीचं काम तुम्ही करताय, मग ते वंश संवर्धनाचं काम असो किंवा पक्षाच्या वतीने केली सिंदूर महाराष्ट्र म्हणजे देशाला दिशा देणारे काही योजना मी एवढ्या मोठ्या प्रमाणात का देशाला अगदी मी दिशा देऊ शकतो असं मी म्हणणार नाही, पण काहीतरी जे आज आम्ही आर्मीसाठी काम केलं पक्षाच्या वतीनं किंवा आज देशात खरं अनेक राज्य गोवंश संवर्धनावर काम करत आहेत, त्याला कुठंतरी आम्ही हात घालून त्याला कुठंतरी चालना देण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं आमचं कुस्ती क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, हे आपल्या देशात नाही राज्यात नाही तर देशामध्ये ह्याला चालना मिळाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी काम थोड्याफार प्रमाणात झालं आहे माझ्याकडून माझ्या पक्षाकडून झालेलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि प्रो लीग जी तुम्ही आता बैलगाडा शर्यतीनंतर प्रो लीग आणण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि मला असं वाटतं प्रो लीगच्या माध्यमातून जो रस्ता दिल्लीकडे जातो त्या रस्त्यासाठी किंवा त्या तुमच्या इच्छित स्थळापर्यंत तुम्ही पोचावं, जिथं तुम्ही यावेळी पोहोचू शकला नव्हतात. लोकसभा नसेही, यावेळी राज्यसभा तरी मिळावी यासाठी म्हणून जे काही प्रयत्न चालू आहे त्यासाठी देखील अनेक शुभेच्छा. आणि आता नवीन जे तुमचं आंदोलन होऊ घातलेलं आहे की एकच महाराष्ट्र केसरी असला पाहिजे, आणि त्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न तुमच्याकडून होणार आहेत त्या बातम्या देखील आम्ही दाखवूच, त्याही लोकांसमोर येतील. आज तुम्ही इथं आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. आणि आजच आम्हाला कळलं की एक उत्तम पहलवान हा एक उत्तम कुक असतो. तर आता पुढल्या वेळी कॉफीमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा एखादी तुम्हाला डिश बनवावी लागणार आहे आमच्यासाठी. त्यासाठी आम्ही कमिटमेंट हवी आहे, कारण तुम्ही शब्द पाळता. नक्की करू आपण. तुम्ही पुढच्या वेळेस आल्यानंतर आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करू आपण करण्याचा. येस, तर झटपट होईल अशी एखादी डिश आपण नक्की बनवू. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. खरं तर कॉफीमध्ये आता वेळ झालेली आहे, इथेच थांबायची. ह्या चर्चा थांबूच नाही खरं तर असं वाटतंय, कारण इतकं त्यांच्याकडे सांगण्यासारखं आहे, इतकं विजन आहे खरं तर. मग ते कुस्तीसाठी असून दे, ते बैलगाड्या शर्यतीसाठी असून दे, किंवा गोवंश संवर्धनासाठी असून दे, किंवा ही जी कन्सेप्टच आहे मुळात की बैलांचा जो अर्थव्यवहार वाढलेला आहे किंवा ओव्हरऑल शेतकऱ्याचा अर्थव्यवहार किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणून जे प्रयत्न त्यांच्याकडून केले गेलेले आहेत. शेतकरी हा गावाकडे राहून तो करोडोची उलाढाल आज करतोय की BMW, फॉर्च्युनर सारख्या गाड्या त्याच्या अंगणामध्ये पार्क होत आहेत. मला असं वाटतं हे एक चांगली अर्थव्यवस्था आणि एक वेगळं रेव्होल्युशन एक प्रकारचं हे त्यांनी आणलेलं आहे. त्यामुळे खेड्याकडचा माणूस हा खेड्याकडे राहील, शहरीकरणाकडे किंवा ह्या झगमगाटाकडे फार तो वळणार नाही. आणि आपलं खेडेपड, आपली माती त्याला जी सोडवत नाही त्याला कुठेतरी, आणि त्यालाही त्याचीही किंमत म्हणजे तो सुद्धा लाखोंची करोडोंची आज उलाढाल करतोय, मोठ्या मोठ्या गाड्या. आणि आता तर BMWचं पुढचं मैदान असणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं अनेक जण त्याही साठी लागलेले असतील की यावेळेची BMW कोणाकडे जाते. खूप खूप धन्यवाद चंद्रहार पाटील, आज आपण इथं आलात आणि अगदी आम्हाला मनमोकळ्या आमच्याशी गप्पा मारल्यात. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.